ह्याच ऊसाने नवीन पराक्रम केलाय। पहा पूर्ण व्हिडिओ आणि आमच्या पुढच्या व्हिडिओचा इंतजार करा। लवकरच घेऊन येत आहोत नवीन व्हिडिओ। नमस्कार, शरद आबाळे बोलतोय। या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजचा आपला व्हिडिओ पूर्ण पहा एका शेतकऱ्याची कथा आणि व्यथा। प्रगतीची प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक विक्रम केलाय एका निळवंड्याच्या शेतकऱ्याने। 1970-72 सालापासून या गावात बागायत चालू झाले आणि ऊस लागवड चालू झाल्या, परंतु कधीही कोणत्याही शेतकऱ्याला गुंठे 1 टनापेक्षा जास्त ऊस कधी काढता आला नाही। काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये निघालाही असेल, परंतु एकरी 85 टन ऊस हा प्रथम ज्या शेतकऱ्याने काढून जो पराक्रम केलाय आणि ज्याने निळवंडे गावाचे नाव रोशन केले, अशा शेतकऱ्याचे नाव आहे दीपक त्र्यंबक आभाळे। आमचे निळवंडे गाव म्हणजे एक प्रकारे अंदमान निकोबार। 3 बाजूने नदी, पूल नव्हतेच, एकच बाजूने रस्ता अगस्ती मार्गे। परंतु निळवंडे, निंबराळ, माळादेवी ही गावे कधीही परिस्थितीचे रडगाणे गात न बसता आपली शेती फुलवत गेले, समस्या येत गेल्या आणि त्यावर सोल्युशनही काढून हे सर्व शेतकरी पुढे गेले। आणि आता हेच शेतकरी नवीन प्रयोग शेतीमध्ये करत असतात। असेल प्रतिकूल परिस्थिती, म्हणून काय झाले, परिस्थितीला फेस करत दुसरे करू शकतात, मग आम्ही का नाही करायचे, असा विचार करून हे बळीराजा त्यांच्या बरोबरीने अथवा एक पाऊल पुढेच जायचे या निर्धाराने प्रगती करत आहेत। याचे दीपक त्र्यंबक आभाळे या जातिवंत शेतकऱ्याचे जातिवंत उदाहरण आपल्या समोर येते। आम्ही जेव्हा या शेतकऱ्याला भेटलो तेव्हा त्याला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे बक्षीस मिळाले होते आणि त्याचा आनंद त्या नवरा बायकोच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। शेतकरी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा घरची गर्दनीन उभी राहते तेव्हा इतिहास घडत असतो आणि तोच या जोडप्याकडे पाहिल्यास लक्षात येते। यांची ही मुलाखत घेतली प्रमोद आभाळे यांनी। अहमदनगर। आपलं ऊसाचं क्षेत्र किती? 31 गुंठे। बेन कोणतं वापरलं? 265। आणि खताचे कोणते हे टाकले? आपण शेणखत टाकलं होतं, पहिली नांगरणी केली, शेणखत टाकलं, नंतर मग कारखान्याचं सेंद्रिय खत टाकलं। 3 डोस केले होते। वाहतुकीच्या काही समस्या? वाहतुकीची ऊस जाताना ट्रॅक्टर जोडावा लागतो कारखान्याचा, मग ते ट्रॅक्टरने पुलापासून टोचन देऊन ट्रॅक्टर काढावं लागतात। हा, तुमच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये किती उतारा मिळाला तुम्हाला? आता एकरी 85 टन। एकरी 85 टन। 85 टन। तुमचा जास्त उत्पादन देणारा म्हणून, बागायतदार म्हणून कितवा नंबर आला? 2रा नंबर आला। 2रा नंबर। कोणत्या कारखान्याने आपला ऊस नेला? अगस्ती सहकारी कारखाना। सत्कार झाला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप आनंद वाटतो। 12 वर्ष झालं आपण शेती करतो, त्याच्यात 12 वर्षानंतर प्रथमच आपल्याला दुसरं पारितोषिक भेटलं। 2रा नंबर आला कारखान्यामध्ये। 12 वर्षापासून शेती करायला लागलेली आणि 701 टन ऊस गेलेले आहे कारखान्याला आतापर्यंत। तुम्ही रासायनिक कोणती खतं वापरली? युरिया, पोटॅश, अमोनियम सल्फेट आणि 19 ची निवळी फवारली होती। निवळी कधी फवारली होती? साधारण फुटवर असताना, फुटवे येण्यासाठी हो, निवळी फवारली होती। सुरुवातीला बाळभरणी दिली बैलांनी, नंतर रेझर घातले 2दा, नंतर कारखान्यात खत आणलं, सेंद्रिय खत कारखान्यात, नंतर निवळी फवारली। ठीक, धन्यवाद। गावामध्ये आपला प्रगतिशील शेतकरी म्हणून जो गौरव झाला आहे किंवा गौरव होत आहे, त्याबद्दल आपले खूप आभार आणि धन्यवाद। अशीच प्रगती आपण सतत करत राहावा आणि शेतीत नवीन उपक्रम राबवित राहावे, अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। पहिल्यांदा 2रा नंबर आल्याबद्दल तुमच्या गावातर्फे आणि अगस्ती कारखान्यातर्फे तर सत्कार झालाच, पण गावाकडूनही तुमचा सत्कार आणि पुढील आयुष्यास शुभेच्छा। धन्यवाद।